तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाटला देखील सिलेंडर तुटवड्याचा फटका बसलाय। सिलेंडर संपल्यामुळे इंदुरी चाटमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर केला जातोय। सगळीकडे सध्या या गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यापासून बहुतांश हॉटेल रेस्टॉरंटला त्याचा फटका बसलेला आहे आणि अशा वेळेला सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल रेस्टॉरंट ही बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे, जिथे कमर्शियल वापरासाठी गॅस वापरला जातं। मात्र जी छोटी हॉटेल आहेत किंवा रेस्टॉरंट आहेत तिथे पर्यायी व्यवस्था उभारली जाते आणि आताही आपण पाहतोय मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाट या हॉटेलमध्ये आहोत आपण आणि इथे आपण गॅसच्या ऐवजी आता इंडक्शन चुले जे आहेत ते वापरले जात आहेत, इलेक्ट्रिक शेगड्या वापरल्या जात आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी याच शेगड्यांचा वापर देखील केला जातो आणि इलेक्ट्रिक उपकरणं जी आहेत त्याच्यावरती सुद्धा हे खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत आणि आपला हा जो व्यवसाय आहे तो त्यांनी सुरूच ठेवलेला आहे। येत्या काळात या सिलेंडर तुटवड्याची जी की झळ सध्या बसते आहे ती कधीपर्यंत समस्या सुटणार हाही प्रश्न जो आहे तो सगळ्या हॉटेल चालकांच्या माध्यमातून सातत्याने विचारला जातो। कॅमेरामन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।